गुंजवाणी धरणात दुर्दैवी घटना, विजेचा धक्का लागून 2 सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू. शोध मोहिमेत दोन्ही मृतदेह सापडले. राजगड तालुक्यातील घेवडे येथे रविवारी दिनांक 12 घडलेल्या हृदयद्रावक घटनेत 2 सख्ख्या भावांचा विजेचा धक्का लागून पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सोमवारी दिनांक 13 सकाळी राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत दुसऱ्या भावाचा मृतदेहही सापडल्याने घटनेचा दुःखद शेवट झाला आहे. मृतांमध्ये निवी घेवडे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामाजी भाऊराव गायकवाड वय वर्ष 50 आणि त्यांचे बंधू दत्तात्रय उर्फ दत्तू भाऊराव गायकवाड वय वर्ष 55 यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार घेवडे गावातील हे दोघे भाऊ गुंजवाणी धरणाच्या पाणलोट फुगवटा क्षेत्रात शेतीसाठी कृषी पंप बसविण्याचे काम करीत होते. दुपारच्या सुमारास मोटार दुरुस्ती सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह आल्याने दोघांनाही जोराचा विजेचा धक्का बसला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते खोल पाण्यात पडले आणि बुडाले. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. वेल्हे पोलीस स्टेशन मार्फत हवेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. रविवारी सायंकाळी सुमारे 6:30 वाजण्याच्या सुमारास दामाजी गायकवाड यांचा मृतदेह शोधण्यात यश आले होते. मात्र दत्तात्रय गायकवाड यांचा मृतदेह सापडू शकला नव्हता. सोमवारी दिनांक 13 सकाळी 9:30 वाजता पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी स्कुबा ड्रायव्हर ऋषिकेश शिवतारे यांनी अवघ्या 21 मिनिटात धरणातील कपारीमध्ये अडकलेल्या दत्तात्रय गायकवाड यांचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला. त्यानंतर मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. या संपूर्ण बचाव कार्यात हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अध्यक्ष तानाजी भोसले, गणेश सपकाळ, पोलीस पाटील उत्तम पिसाळ, विक्रम विरामणे, संदीप सोलस्कर, संजय चोरघे, समीर जाधव तसेच स्कुबा टीमने मोलाची भूमिका बजावली. दामाजी गायकवाड हे निवी घेवडे समूह ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. त्यांच्या आणि त्यांच्या भावाच्या अकाली निधनामुळे घेवडे परिसरासह संपूर्ण राजगड तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. पारस मुठा यांचा रिपोर्ट.